चला आपण सामना सुरू करूया। अंतिम सामना मेगा फायनल तन्मय प्रतिष्ठान विपक्ष ओम साई प्रतिष्ठान या दोन टीम मध्ये मेगा फायनल। 8 संघांचा सहभाग या स्पर्धेमध्ये होता। त्या 8 संघातून 6 संघांचा काशा गुंडाळलाय। उरलेत फक्त हे 2 संघ आणि या 2 संघांमध्ये मेगा फायनल। थँक्यू सो मच रोशनजी संदेश सर। बोलतो माझ्याकडे पुन्हा एकदा तन्मय प्रतिष्ठान आयोजित बेडेकर प्रीमियर लीग 2025 पर्व 7व आणि चॅम्पियन पदकासाठी आता 2 संघ उतरलेत। ओम साई प्रतिष्ठानच्या विरोधात तन्मय प्रतिष्ठान। आता मात्र चॅम्पियन पदकासाठी इथे फाईट होईल। पहिल्या बॉलवरती धावा आल्यात, एक सिंगल धाव आली आहे। पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे। मॅच आता मात्र मेगा फायनलची शेवटच्या मुमेंटला अंतिम टप्प्यामध्ये आपण आता आलोय। बॉल चाललाय मागे, आता इथे वाईड बॉल। आव्हांतर धावा ऍड केली जाईल। 2 धावा धावफलकावरती। पराग गोलंदाजी ट्रॅकवर टॅप केलाय आणि टॅप मास्टर म्हणून ओळख आहे, त्या ओळखीला पटवून देतोय। मेगा फायनल मध्ये आलाय पहिला चौकार ऋतिकच्या बॅट मधून। सहा धावा धावफलकावरती। सुरुवात फ्लाइंग स्टार्ट चांगली झाली आहे ओम साई प्रतिष्ठानची। वेल लेफ्ट सोडून दिलाय आउटसाइड द ऑफ स्टिक सोडून जाणारा बॉल। पंचांचा इशारा वाईड बॉलचा। 7 धावा 2 बॉल सोडून दिलाय पुन्हा वाईड बॉल। दबाव मेगा फायनलचा दबाव। आता संगणक टिनू आलाय, काहीतरी चर्चा करेल, काहीतरी कानमंत्र देईल आणि आता काहीतरी विचार विनिमय होतील। आता इथनं काहीतरी बदल करावा लागेल। गोलंदाज परागला आता पुन्हा एकदा 8 धावा धावफलकावरती आहेत। 2 बॉल झालेत, थोडा मागणा धरला 2 बॉल वरतीच। शेवटचे 4 बॉल अजून बाकी आहेत। ओव्हर नंबर 1 पहिल्या ओव्हरचा खेळ। पुन्हा वाईड बॉल, सलगचा तिसरा वाईड बॉल। दबाव आणि दबाव। गोलंदाज पराग वरती दिसतोय, चेहऱ्यावरती स्पष्ट दिसतोय। बॅटची कडा, झेल झालाय ड्रॉप। यष्टीरक्षक रोशनने केली आहे चुकी। झेल थोडा खाली चालला होता, पण प्रयत्न करायला हवे होते झेलसाठीच। झेल झालाय ड्रॉप। ऋतिकला मिळालंय जीवदान, त्याच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य। आता या जीवदानाचा फायदा कितपत घेतला जाईल, या अगोदरच्या मॅच मध्ये त्याने दाखवलंय त्याचा जबाब। पुन्हा एकदा वाईड बॉल। कमबॅक केलं होतं मागच्या बॉल वरती। हा 5वा वाईड बॉल या ओव्हरचा। टॅप केल्या बॉलला पण सरळ फिल्डरच्या हातामध्ये चाललाय। डॉट बॉल येतोय, पुन्हा कमबॅक। 4 बॉल 10 धावा। शेवटचे 2 बॉल अजूनही बाकी आहेत। एकूण 5 वाईट या षटकामध्ये बघायला भेटले। पुन्हा टॅप केलाय, मिळेल फक्त 1 धाव। 1ने स्कोर बोर्ड 2 आहेत। 2 धावा मिळतील, 2 धावा फलक जाईल पुढे 12 वरती। शेवटचा 1 बॉल। हे षटक ठरलंय मागणं। जो पराग सकाळपासून चांगली गोलंदाजी करत होता, मागच्या मॅच मध्ये फक्त 5च धावा दिल्या होत्या। सध्या त्याच्यावरती आक्रमण आणि पुन्हा टॅप। बॉल थांबला तिथेच। एक्झॅक्टली आता घडलं काय, बॉल टॅप केलं स्वतःचाच पायावरती, बॉल मात्र स्पर्श करून थांबला। डॉट बॉल येतोय। षटक झाले संपन्न पहिलं। धावा झाले 12। आता अजून 3 षटक इथनं आहेत शिल्लक। 18 बॉलचा खेळ मेगा फायनल मध्ये अजूनही बाकी आहे। 12 आल्यात। डीजे मास्टर सॉन्ग प्ले करायचंय।
अतिश गावडे यांच्याकडनं कॅश प्राइज येतं वैभवसाठी 3 चौकार मारले तर रोख रक्कम 1000 रुपयाचं कॅश प्राइज. सलग नाही आले तरी चालतील, कसेही येऊ द्या पण 3 चौकार आले पाहिजेत. 12 झालेत, षटक झाले संपन्न पहिलं. तिथे स्टेप आउट आणि एसट्यांच्या मागे एसटी रक्षकाने आपलं काम केलंय पूर्ण. फलंदाज झालाय बाद, अजून कॅश प्राइज झालंय. इथे मात्र विनोदने जर झेल टिपला तर विनोद साठी रोशन यांच्याकडनं रोख रक्कम 200 रुपयाचा कॅश प्राइज झालाय. सध्या तो खूप जवळ उभा आहे, जणू काही सिली मिडॉन सारखा फिल्डर तिथे उभा आहे, भिंतीसारखा उभा केलाय त्याला. चांगला पटका होता, तेवढीच चांगली फिल्डिंग. अडवलाय बॉल, डॉट बॉल येतोय. ओव्हर नंबर 2, पहिल्या बॉलवर विकेट, नंतर हा डॉट सोडून दिलाय वेल लेफ्ट. आता इथे मात्र हा व्हाईट बॉल अवांतर धाव ऍड केली जाईल. 13 धावा टॅप केलाय, फटका चांगला फिल्डर आहे तिथे, पण बॉल चाललाय 2 धावेसाठी. 2 धावा 15 वरती दुहेरी अंकाने 15 धावा. 3 बॉल 15 धावा धापलकावरती. 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. मेगा फायनल आपल्या समोर रंगतीये. बेडेकर प्रीमियर लीग 2025 पर्व 7व. चॅम्पियन पदकासाठी 2 संघ लढतायत. बॉल चाललाय बाहेर, मिळेल फक्त 1 धाव. सिंगलने स्कोरबोर्ड 16 वरती. 4 बॉल झालेत आतापर्यंत. टिनूने धावा खर्च केलेत 4. एक गडी सुद्धा बाद केलाय, पण 9 सेकंडला अजूनही ऋतिक उभा आहे. त्याच्या बॅट मध्ये 6 मध्ये 7 आलेत. बॅटची इनर एज, आवाज आला नक्की बॅटची इनर एज आहे की बॅट ग्राउंडला स्पर्श झाली आहे. आता डिसिजन पंचा आउट आहे की नाही. नॉट आउट. डॉट बॉल. काय कमबॅक आहे. मागच्या मॅच मध्ये याच टिनूने 16 धावा खर्च केल्या होत्या, सध्या त्यानेच कमबॅक केलंय. इथे मात्र चाबूक चपराक गोलीच्या वेगाने जणू काही फटक्याचे चटके देऊन गेलाय. बॉल सीमा रेषेच्या बाहेर. धावा मिळतील 4 चौकार. षटक झालं संपन्न. इथे मात्र मैदानावरती दुसरं. या षटकाचा विचार केला तर टिनूने धावा खर्च केल्या 8. गोलंदाजी राहिली आहे चांगली. 8 धाव्यांचा षटक, एक गडी सुद्धा त्याने बाद केलाय. चला पडदा सोडायचा विनंती असेल, बांबूवरती जास्त ताण देऊ नका. बॉल चाललाय बाहेर चाललाय. वाईट बॉल येतोय, लेग स्टिक सोडून चाललाय. अवांतर धाव ऍड केली जाईल. स्कोरबोर्ड 21. ऋतिक ऑन स्ट्राइक. 7 बॉल 7 वरती खेळतोय. टॅप केलाय, पण फारसं काही बिघडणार नाही या बॉल वरती, कारण की हा बॉल डॉट येतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण बघतोय. गोलंदाज रोशन. चांगली बॉलिंग करावी लागेल, थांबावं लागेल ऋतिकला. टॅप केलाय. आता मिळतील धावा 1 का 2. आला इशारा 1 धावेचा. फक्त सिंगल. 22. पुन्हा टॅप करायचा प्रयत्न. पुन्हा बॉल बॅटच्या वरच्या बाजूला लागतोय. बघतोय ऋतिक एक्झॅक्टली तेच घडतंय. हवा तसा फटका, बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. इथे मात्र डॉट बॉल येतोय. पुन्हा एकदा सोडून दिलाय. स्ट्रेच केलाय स्वतःला, लवचिकता दाखवतोय, तोल सावरतोय, बॉल सोडून देतोय. वाईड येतोय. 23 धावा 3 बॉल. पुन्हा टॅप केलाय. पुन्हा डिक्लेअर झोन आणि पुन्हा बॉल जाईल. सिंगल 1 धावेसाठी. 24. 4 बॉल 24 धावा. 2 बॉल अजून बाकी आहेत. ओव्हर नंबर 3 चा खेळ सुरू आहे. रोशन गोलंदाजी करतोय. सोडून दिलाय. बॉल चाललाय सीमारेषेच्या, वाईट सीमारेषेच्या बाहेर चाललाय. अवांतर धाव ऍड केली जाईल. 25.
हो फसवा बॉल आतमध्ये येणारा रनआउट आणि विकेट डोक्यामध्ये डेंजरस एंडला. आता अनिकेत डग आउटला. पाच बॉल 25 शेवटचा बॉल. कमबॅक या ओव्हर मध्ये खूप चांगलं हलक्याने फक्त स्टेअर बॉलला एका धाव्यासाठी ढकललंय. मिळाली सिंगल. षटक झालंय संपन्न तिसरं. 3 षटका अखेर धावसंख्या धावफलकावरती 26. 26 धावा धावफलकावरती 8.65 सरासरीने स्कोर बोर्ड सध्या ओम साई प्रतिष्ठान संघाचं 26 वरती. स्ट्राईक वरती पुन्हा आलाय फलंदाज ऋतिक. 11 बॉल 9 वर. कॅश प्राइज झालाय विनोद साठी. जर विकेट घेतलं तर प्रत्येक विकेटला ओमकार यांच्याकडून 100 रुपये. म्हणजे आता इथे समोर फलंदाज ऋतिक आहे. टॅप केलंय. असा बॉल टाकू शकत नाही. बॅटच्या पुढ्यामध्ये बॉल दिलं त्याला स्वीकारलं. टॅप केलं. टॅप मास्टर म्हणून त्याची ओळख आहे आणि बॉल चाललाय सीमा पार. इथे मात्र सेल्फी घेतली जाते. ऋतिक मैदानावरती बरसलाय. 12 बॉल 13 वरती खेळतोय. संघाला सावरतोय. डाव सावरतोय. एका हाती किल्ला लढवतोय. 30 झाल्यात. चौकाराने विनोद यादवचं केलंय स्वागत. पुन्हा टॅप. पुन्हा बॉल सीमा रेषा बाहेर. सलगचा 2. सलगचे 2 आलेत. तिसरा येईल का? 13 बॉल 17 वरती खेळतोय. धावा झाल्यात 34. गडीबाज झाले 2. दबाव आता बॉलर वरती आहे. कसा बॉल चाललाय सीमा रेषा बाहेर. एकदा होऊन जाऊ द्या. झट पट पटापट बॉल सीमा रेषेच्या बाहेर. सलग 3 बॉलवर 3 आलेत. 38. 14 बॉल 21. वैयक्तिक ऋतिक सॅकेटला खेळतोय. सिलिमिडॉन शेजारी वाढवले. 2 फिल्डर जवळ आणलेत. आता इथनं मात्र काहीतरी स्ट्रॅटेजी रचली जातीये. कट रचले जात आहेत. महत्वपूर्ण क्षणाला इथे बॅटिंग करतोय ऋतिक. 3 आलेत. हा बॉल डॉट येतोय. कमबॅक केलं या बॉल वरती. चांगला बॉल. लाईन प्लेट या बॉलची चांगली. सोडून दिलाय वाईट +1 मिळतील धावा 2 ने धावा जाईल 40 वरती. पुन्हा एकदा कसा बॉल चाललाय सीमा रेषा बाहेर. एकदा होऊन जाऊ द्या. झट पट पटापट. जल्लोष ऋतिक साठी सपोर्ट आहे. टाळ्या आहेत. इथे मात्र दबाव. पुन्हा एकदा विनोद यादव वरती. वाईट बॉल 45 45. पुन्हा दबाव. पुन्हा बॉल वाईट. पुन्हा लेग स्टिकच्या बाहेर. अवांतर धाव 46. पुन्हा टॅप आणि बॉल चाललाय इथे. आता मात्र 2 धावेसाठी. आता चौकार नाहीये पण शेवट मात्र या ओव्हरचं गोड झालंय तर ऋतिक आणि ओम साई प्रतिष्ठानच्या बाजूने.
चला करूया मॅचला सुरुवात. याचा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया मेगा फायनलचं. लक्ष आहे 49 धावेचं. पहिला बॉल वाचलाय बॉल चाललाय इथे बाईच्या स्वरूपाने. धाव मिळती एक. पहिल्या बॉल वरती ही एक धाव आली आहे. बॉलिंग ट्रॅक वरती आहे या टीमचा परफेक्ट ऑलराऊंडर ऋतिक बुवड मैदानाच्या आतमध्ये. त्याच्या या स्पर्धेमध्ये वैयक्तिक 100हून जास्त धावा आहेत. सध्या तो आता बॉलिंग करतोय. सोडून दिलाय अंपायरचा इशारा. वाईट बॉल सांगतोय. अवांतर धाव ऍड केली जाईल. इथे क्रिकेट आहे. क्रिकेट मध्ये कोणती धावसंख्या सेफ नाहीये. आम्ही नेहमीच म्हणतो तुम्हाला कोणती धावसंख्या संरक्षण एवढी नाहीये. धावा कितीही करा, धावा कितीही बनतील. आता स्टेप आउट झालाय. डॉट बॉल येतोय. 2 बॉल 2 धावा. डॉट बॉल तुमच्यावर दबाव टाकेल. त्या दबावाला झुंजारावं लागेल. मोठे फटके मारावे लागतील. टिनू समोर आहे. बॅटची कडा. प्लेड ऑन. धक्का पहिला. बिग विकेट. बिग ब्लो. मोठा जाळाला सापडला मासा. टिनू बेडेकर चाललाय डगआउटला. हो इथे बॉल चालला वाईड. खराब बॉल, खराब डिलिव्हरी. अवांतर धाव ऍड केली जाईल धापलकावरती. 1 ने धापलक 3. हो बॅटची नरेश आतल्या बाजूला. सूरज आलाय पण आता सूरजलाही चमकावं लागेल. जसा सूरज सकाळी चमकतो, जसा तो मात्र उगवतो, तसा आता सूरजला उगवावं लागेल. फसवलाय फसवा बॉल. व्हेरिएशन्स. आता इथे हा बॉल नो जरूर आहे, पण या बॉल वरती व्हेरिएशन्स केले होते. काहीतरी बदल करत होता आणि त्याच नादामध्ये हा नो बॉल पडलाय. अवांतर धाव इथे ऍड केली जाईल एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये. 4 धावा. टॅप केलाय. फिल्डर आहे. चांगली फिल्डिंग. 5 बॉल 5 रन. शेवटचा 1 बॉल. 44 ची अजून गरज. 19 बॉल 44. समोर बघतो आपण त्या चमचमत्या ट्रॉफीज, ज्या ट्रॉफीसाठी आता 2 संघ लढतायत. चॅम्पियन पदकासाठी लढतायत. कोणता संघ बनेल चॅम्पियन? जी समोर आपण बघतोय गोल्डन अँड सिल्वर कलरची ही चमचमती ट्रॉफी आणि तिच्याच बाजूला बघतोय आपण मॅन ऑफ द सिरीजची सायकल. चला आपण वळूया व्यासपीठावरती. ज्ञानेश्वर बेडेकर यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण इथे विशेष सन्मान करूया. योगेश गावनंग साहेबांचे इथे आपण सन्मान करूया. आदरणीय ज्ञानेश्वर बेडेकर साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा विशेष सन्मान करूया. षटक संपलं पहिला आणि धावा धापलकावरती फक्त आणि फक्त 6. 1 गडी बाद 6 करायचा आहेत. 49 आणि 43 ची गरज आहे. टॅप केला इथे. बॉल चाललाय सीमा रेषा बाहेर. चौकार येतोय. डावातील पहिला आणि रोशनच्या बॅट मधून पहिला. 4 ने 10 धावा. अजूनही 39 करायचा आहेत. 17 बॉल. सोडून दिलाय वाईट बॉल. बॉलर बंटीसाठी कॅश प्राइज झालं. अजित यांच्याकडनं कसेही 3 विकेट घेतले तो रोख रक्कम 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. डॉट बॉल येतोय. कमबॅक या बॉल वरती बंटीने केलाय. 2 बॉल मध्ये 5 दिलेत. संघाची धावसंख्या 11 वरती गडी बाद झालाय 1. पुढचा बॉल टॅप करायचा प्रयत्न पुन्हा एकदा. हाई बॉल
डॉट येतोय सलगचा दुसरा. आता दबाव असेल तन्मय प्रतिष्ठान चा टीम वर. फलंदाज रोशन स्टेप आउट आणि व्हाईट बॉल. फसवा बॉल टाकला होता, माहिती होतं स्टेप आउट होतोय फलंदाज रोशन. लगेच बॉलची दिशा बदलली पण त्या अगोदर रोशनने रिव्हर्स गिअर मध्ये टॅप केले आणि बॉल जाईल आता सी मारेच्या बाहेर. दुसरा चौकार येतोय, प्रयत्न सुरू आहेत, चौकार येतोय. दोन आलेत, अजून एका दोन चौकार या ओव्हर मध्ये जर बघायला भेटले तर मॅच मध्ये कमबॅक. 14 बॉल 33, 16 झालेत. सोडून दिलाय वाईट बॉल. दबाव आहे या षटकामध्ये. 3 वाईट बॉल आलेत, 2 चौकार आलेत पण डॉट बॉलही आलेत. तो पर्सेंटेज कमी करावा लागेल. एक धाव मिळते 1/18 वरती. 13 बॉल 31 ची गरज. 13-31. समोर फलंदाज सूरज ज्याने 3 बॉल फेस केलेत. एक या धावसंख्येवरती तो खेळतोय. त्यासोबत रोशन नॉन सेकंडला उभा आहे आता. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा बंटी. पुढचा बॉल सोडून दिलाय वाईट बॉल. अवांतर धाव 19 धावा. समीकरण पुन्हा बदलतंय. 30 ची गरज. 13 बॉल 30. स्टेप आउट आणि फलंदाज होतोय बाद. अजून एक धक्का तन्मय प्रतिष्ठानला 19 वरती दुसरा. एस डीजे नवीन गोलंदाज चंदन. टॅप केलाय, फटका चांगला आहे पण जास्त काही नाही. मिळेल फक्त एकच धाव. अकरा बॉल 29 ची गरज आहे. म्हणजे जवळपास 7 चौकार मारावे लागतील. अकरा बॉल 29 ची गरज. 20 झाल्या धाफलकावरती. मेगा फायनल आपल्या समोर रंगती आहे आणि नवीन फलंदाज विपुल आलाय. 9 सेकंडला विपुल उभा आहे, सेकंडला रोशन उभा आहे. 11-29. चांगला फटका आहे पण चाललाय बॉल एका धावेसाठी. मिळेल फक्त सिंगल डबल ने काही एक बिघडणार नाही. आता गरज आहे 10 बॉल 28 धावेची. म्हणजे जवळपास 6 ते 7 चौकार. सोडून दिलाय वेल लेफ्ट. वाईट बॉल. अवांतर धाव ऍड केली जाईल. 22. 22 धावा धाफलकावरती. 10 बॉल 27 समीकरण. मेगा फायनल टप्पा पडल्या. उचली घेतली या डॉट बॉल. चंदन चांगली बॉलिंग करतोय. आतापर्यंत एकही मोठा फटका मारू दिला नाहीये, एकही चौकार मारू दिला नाहीये. जमेची बाजू आहे इथे. पुन्हा वाईट बॉल वाईट येतोय पण त्याचा फारसा फरक पडत नाहीये कारण की माहिती आहे 9 बॉल आणि आता 26 धावेची गरज. इथे चांगला बॉल. वेग, प्रचंड वेग. सुस्वागतम. गोल्डन मॅन अक्षय पाटील यांचे ते आगमन होते. वेलकम
स्वागत आहे या BPL मध्ये. मोठ्यात गेलाय, बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर, चौकार येतोय. इथे रोशन मात्र प्रयत्न जरूर करतो, पण रोशनला साथ लाभत नाहीये. रोशनला हवी तशी साथ नाहीये. इथे चौकार आलाय, 4 ने धावलक चाललंय पुढे. 27 पुन्हा एकदा स्टेप आउट आणि पुन्हा एकदा व्हाईट बॉल. अवांतर धाव मिळतीये. बॉल झालेत 5, धावा झालेत 28, गरज आहे 21. 7 मध्ये 21. शेवटचा बॉल चंदन. इथे आता मात्र पुन्हा एकदा व्हाईट बॉल. खराब गोलंदाजी चौकार आल्यानंतर सलगचे 2 वाईट. 7 बॉल 20. हो इथे बॉल चाललाय सीमा रेषा पार. कसा चाललाय, झटपट पटापट. रुपेश डेंग्युटीचा मास्तर. 6 बॉल 16 ची गरज. आता 4 चौकारांवर येऊन ठेपली आहे मॅच. टाळ्यांचा कडकडा झाला पाहिजे. शेवटचे 6 बॉल. ओ डॉट बॉल. थँक्यू सो मच. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आदरणीय विपुल मुंडे साहेबांचे ते आगमन होत आहे. त्यांचं बेडेकर प्रीमियर लीग मध्ये मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आदरणीय विपुल मुंडे साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्यांच्या संवेद आपण पाहू शकाल. सौभाग्यवती देवयानी मुंडे मॅडम देखील उपस्थित आहे. त्यांचं देखील स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. दादांच्या माहितीसाठी सामना सुरू आहे. अंतिम सामना मेगा फायनल तन्मय प्रतिष्ठान आणि ओम साई प्रतिष्ठान या 2 टीम मध्ये. 5 बॉल 14 ची गरज. बॉलिंग ट्रॅक वर द्या. गोलंदाज आपण बघतोय. 4थ्या ओव्हर मध्ये वैभव 5 मध्ये 14 वाचवायचे आहे, पण एका बाजूला आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल ज्यांचं नुकतंच आगमन झालं होतं. आदरणीय विपुलजी मुंडे साहेबांच्या माध्यमातून बेडेकर प्रीमियर लीग ही स्पर्धा यशस्वी बनवण्यासाठी या स्पर्धेमधील 2ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम, 1ल्या क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 33,333 रुपयांचं आर्थिक डोनेशन आलेलं आहे. या स्पर्धेसाठी त्यांचं मनापासून आभार. वाईट बॉल आलाय. सामना बदललाय, समीकरण बदललाय. सामना होता कुठे, येऊन ठेपलाय कुठे. 5 बॉल 13 ची गरज. सेकंडला रोशन. 12 बॉल 20. एका किल्ला लढवतोय, झगडतोय, झुंजतोय, फाईट देतोय, संघर्ष करतोय. ओम साई प्रतिष्ठानच्या विरोधामध्ये चांगला फटका आहे. इथे एक धाव झाली कंप्लीट. सेकंडचा कॉल आणि इथे मात्र झालाय बचावलाय असं वाटलं होतं आउट झालाय की काय, पण आता पुन्हा एकदा तो रोशन सरकलाय नॉन स्ट्रायकेटला. स्ट्रायकेटला विपुल आलाय. आता विपुलला काहीतरी कमाल करावी लागेल. 4 बॉल 12 ची गरज. पुन्हा एकदा जर ऐकायचं असेल झटपट पटापट तर बॉल पाठवावा लागेल सीमारेषेच्या बाहेर पटापट. 4 बॉल 12 ची गरज. स्ट्रायकेटला विपुल.
फटका चांगला आहे, फिल्डिंग चांगली आहे, चांगली फिल्डिंग आहे ऋतिक. या मॅच मध्ये ऋतिकने कमाल केली आहे. बॅटिंग असेल, बॉलिंग असेल, फिल्डिंग असेल. 3 बॉल 11. स्ट्रायकेटला पुन्हा रोशन 13-21 वर खेळतोय. 38 झालेत. संघर्ष करतोय, एकटाच लढतोय. सोडून दिलाय. आता काय घडतंय, जेव्हा जेव्हा रोशन स्ट्रायकेटला येतोय तेव्हा बॉलर वरती दबाव दिसतोय, कारण की रोशन मारतोय पटापट. 3 बॉल 10 ची गरज. ओ इथे मात्र थांबलाय बॉल. हवा तसा फटका कलेक्ट झाला नाहीये. आता मात्र जवळपास विजयाची स्वप्न वैभवने दाखवली आहेत. जी स्वप्न रोशनने दाखवली होती त्याच्यावरती पाणी फेडायचं काम सुरू आहे. 2 लिगल डिलिव्हरी टॅप केलाय आणि बॉल चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. पण आता गरज आहे 1 बॉल 6 धावेची. चौकार आला तरी सामना जिंकता येणार नाही. आणि इथे डॉट बॉल. सामना झालाय समाप्त. ओम साई प्रतिष्ठान ठरलाय बेडेकर प्रीमियर लीग 2025 चा चॅम्पियन.